घटक हे घटा हा शब्दाचा प्रयोग करण्यासाठी, घट हे ज्ञान होण्यासाठी, त्या ठिकाणी घटाची उत्पत्ती असायला पाहिजे ना. आणि घटाची उत्पत्ती करायची असली तर त्या ठिकाणी माती पाहिजे आणि कुमार पाहिजे. एवढे जमून नाही, चक्र पाहिजे, लीत पाहिजे, दांडकं पाहिजे कुमाराचं. एवढ्या वस्तू लागल्या, त्यावेळेला घट उत्पन्न होईल. घट उत्पन्न झाल्यावर तुम्हाला घट अशा तऱ्हेने शब्द बोलता येईल आणि घट हे ज्ञान पण. तेव्हा घट या शब्दने बोलता येण्यासाठी आणि घट हे ज्ञान होण्यासाठी त्या ठिकाणी वास्तविक घटाची उत्पत्ती व्हायला पाहिजे आणि त्याची सामुग्री त्या ठिकाणी असायला पाहिजे. बरोबर आहे. रज्जू सर्पाची प्रतीती होते, ती मिथ्या प्रतीती होते, अनिर्वचनीय प्रतीती होते. तर त्याची सामुग्री काय ती सांगा. प्रश्न काय? कुठलीही वस्तू निर्माण व्हायचं असेल तर त्याचं समवायी कारण, उपादान कारण असावं लागतं. त्याच्यासाठी निमित्त बनणारा कुमारासारखा निमित्त कारण असावं लागतं. बरोबर आहे. मग या सर्पाची सामग्री कुठली ती सांगा. काय सांगितलं? प्रश्न समजला? सर्पाची उत्पत्ती कशी होते? हो, उत्पत्ती होण्यास काहीतरी सामग्री पाहिजे ना. तर सामग्री कुठली सांगताय? श्री गुरु उत्पत्तीचा प्रकार सांगतो, पण तो प्रकार सांगण्याच्या पूर्वी घट पट आदी पदार्थाचे ज्ञान तरी कसे होते ते समजून घ्या ना. काय आता आपण 88 पानावर आहोत, म्हणजे 100 पानावरही देखील पोचलेलं नाही. आणि एकूण पानं 378 तरी आहे, 362 तरी आहे. म्हणजे तुमची किती तितिक्षा आहे तुम्हाला याची परीक्षा होणार. एक ग्रंथ पूर्ण होण्यासाठी तरी किती तुमची तितिक्षा आहे याची परीक्षा होणार आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असा निश्चय करा, या परीक्षेत आम्ही पास होणारच आहोत. काय असा निर्णय तुम्ही करा तरच शक्य आहे. कारण आता अधिक उष्णता वाढणार आहे, तापमान वाढणार आहे. उत्पत्तीचा प्रकार सांगतो, परंतु हा प्रकार सांगण्यापूर्वी घटपट आदी पदार्थाचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाचे उत्पत्तीचा प्रकार समजण्यास सोपे होईल. है ना. आता हे डोंगर चढणारे लोक असतात, माहिती आहे का तुम्हाला? गिर्यारोहक. ठीक आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मोठं उंच शिखर कुठलं आहे? एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट. त्याच्यावर कोण सर्वात पहिले कोण चढले? आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला. नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावरचा आहे. माउंट एव्हरेस्ट जिंकणारे हिलारी हंटिन्सन. कोण? हिलारी हंटिन्सन. चला चंद्र घ्या. चंद्र जिंकला. चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिकेचा अंतराळवीर तिथे गेला. पण चंद्र जिंकला हे तुम्ही कसं मानणार? काय प्रमाण? तिथे जाऊन
पाय ठेवला पाहिजे, असं इकडे तिकडे फिरलं पाहिजे आणि एका जागी जाऊन तुम्ही झेंडा रोवला पाहिजे. बरोबर ना? मग त्याचा फोटो काढून तुम्ही माउंट एव्हरेस्ट जिंकलं असं म्हटलं जातं की म्हणजे तिथे काय दोन प्रकार होतात. एक, माणसाने त्याच्यावर फिरलं पाहिजे है ना, आणि आपला झेंडा रोवला पाहिजे. झेंडा रोवला की त्या ठिकाणी तुम्हाला तो पदार्थ तुम्ही जिंकला असं होतं. चंद्रावर जाताना सुद्धा नील आर्मस्ट्रॉंगने अमेरिकेचा झेंडा घेऊन गेलेला. तो ह्याच्यामधून उतरला, खाली उतरल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे फिरलं आणि एका ठिकाणी जाऊन झेंडा गाडला. फोटो आले का, चंद्रावर मानवाने पाय ठेवला. ठिकाणी मानवाने पाय ठेवला म्हणजे तिथे फिरलं पाहिजे है ना, आणि त्या ठिकाणी झेंडा रोवला पाहिजे तरच तुम्ही जिंकला असं म्हटलं जातं है ना. आता गटपटाचं ज्ञान होतं म्हणजे काय होतं, हे अंतःकरण आहे. अंतःकरण हे तेजस आहे, किती लांब वर खाली होऊ शकतो. इंद्रिय ही द्वार आहे, इंद्रियाच्या द्वारापासून हे अंतःकरण लांब होतं है ना. तो यात्रेमध्ये साप असतो बघितलं का तुम्ही, असा केला की लांब जातो 7 फूट, पोरं लहान पोरं घाबरतात. बरोबर ना. पुन्हा असा केला की काय होतं, जवळ येऊन जातो. तशाच तऱ्हेने अंतःकरणाची वृत्ती डोळ्यातून याच्यातून बाहेर जाऊन विषयाला जाऊन पोचते है ना. हे कसं, रॉकेटमधून अंतराळवीर चंद्रावर जाण्यासारखं आहे. बरोबर आहे ना. आणखी उदाहरण सांगतो. रात्रीच्या वेळा ट्रॅक्टर किंवा ट्रक हे रस्त्यावरून जातात की नाही, जात असतात, जातात. मग त्यांना भिंत दिसते, खड्डा दिसते, आणखी काय पूल दिसतो, सगळं दिसतो. ते कोणामुळे दिसतं, लाईटमुळे. पण तो लाईट त्या ट्रॅक्टर किंवा ट्रक बरोबरच असतो की नाही. लाईट आणि ट्रॅक्टरची फरकच असते का कधी, हरकत झाली तर काय होईल, अपघात होईल. हे समजतंय ना. तशाच तऱ्हेने अंतःकरणाचा देखील कधीही ऍक्सिडेंट होत नाही. कारण अंतःकरणाबरोबर आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे, हे चैतन्य त्या अंतःकरणाच्या वृत्तीबरोबरही बाहेर जात असते. बरोबर आहे. बाहेर गेल्यानंतर हे बघा, आता हे काय होत आहे, या सगळ्या आकारा एवढं अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरणाची वृत्ती म्हणजे बाहेर जाणं, लांबून बाहेर जाणं, ह्याला काय म्हणतात, अंतःकरणाची वृत्ती. बरोबर ना. ती गेली, ह्या आकाराला खेटली आणि त्या आकाराकार झाली तर अंतःकरणाची वृत्ती झाली. अंतःकरणाची वृत्ती झाल्यानंतर झेंडा लावण्याचं काम कोण करतं, आतमध्ये असणारं चैतन्य. कोण, आतमध्ये असणारं चैतन्य असं चमकून काय करतं, झालं मला झालं, पेला, काय बोलला, पेला, ग्लास, मोबाईल, पंखा, रुमाल, पुस्तक, हे ज्ञान कधी होतं, समजलं का. हा, अंतःकरणाचं लांबपण होणं म्हणजे वृत्ती, ती इंद्रियाच्या बाहेर जाते, या विषयाच्या आकाराची बनते. तेवढं बनून चालणार नाही. त्याच्या बरोबर जो आहे, जो चैतन्य गेलेला आहे, चैतन्य आभास गेलेला आहे, तो चमकला पाहिजे. बरोबर आहे. तेव्हा काय होतंय, हा पेला, हा गट, हा पट, हा माणूस, हे डॉक्टर आहेत, हे पेंटर आहेत, हे आणखी कोण आहेत, सांगलीकर आहेत, आणखी कोण आहेत, चाटे सर आहेत, हे ज्ञान तेव्हा होतं. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या आतमधून बाहेरून निसटून त्या आकाराची झाली पाहिजे आणि तिथे काय करलं, चैतन्य चमकलं पाहिजे. हेडलाईट
ट्रकाचे ट्रॅक्टरचे हेडलाईट जसे दिसतात तसं चमकले पाहिजे. किंवा नील आर्मस्ट्रॉंगने जसं चंद्रावर झेंडा लावला तसं झेंडा लावला पाहिजे. झेंडा कोण लावणार? अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य आभास झेंडा लावणार, मग घटपट असं ज्ञान होतं. वाचूया आता. घटज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. नंतर वृत्ती घटास व्यापून घटाचा आकाराकार होते. त्या घटाकार वृत्तीत झालेल्या वृत्तीत जो चिदाभास असतो, चैतन्य आभास असतो, तो त्या घटाचा प्रकाश करतो. म्हणजे त्याचे घटरूपाने ज्ञान करून देतो. एवढं अधोरेखाकार. कसं कळलं? आणि तुम्हाला सांगताही आलं पाहिजे ना. घट पट आदी पदार्थाचं ज्ञान कसं होतं? अंतःकरण हे लहान मोठं होणारं असतं, लांब आखुडणारं अशा तऱ्हेचं असतं. ते तेजस असतं. हे लांब होणं म्हणजे अंतःकरणाची वृत्ती. ही अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते आणि कुठल्या विषयाच्या आकाराची बनते. विषयाच्या आकाराची ती बनल्यानंतर त्या अंतःकरणाबरोबर हेडलाईट म्हणून कोण जात असतो? चिदाभास जात असतो, है ना. हा चिदाभास देखील त्या आकाराचा बनतो. बस घट, मोबाईल, स्टँड, ग्लास, पंखा, रुमाल, पुस्तक, टेबल, खुर्ची, हे ज्ञान होत राहते. समजलं का हा प्रकार? वृत्ती कसे होणार आणि घटपट आदी पदार्थाचं ज्ञान आपणाला कसं होतं? अंतःकरण असतं. अंतःकरण तेजस आहे. ते लांब होऊ शकतं किंवा आकुडही होऊ शकतं. तो इंद्रियाच्या त्याचं स्थान हे आहे. म्हणजे आजच्या काळात ब्रेन म्हणजे मेंदू आहे, पण ते इंद्रियातून बाहेर जाऊ शकतं आणि त्या विषयाच्या आकाराचं बनून जातं. त्याबरोबर हेडलाईट म्हणून चिदाभासही जात असतो आणि तोही त्या आकाराचा झाला की इथे स्फुरण होतं. घटपट, रुमाल, पुस्तक. बरोबर आहे? वाचलं? अधोरेखा केली. घटज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे बाहेर निघून घटापर्यंत जाते. नंतर वृत्ती घटास व्यापून घटाचा आकाराकार होते. त्या घटाकार झालेल्या वृत्तीत जो चिदाभास असतो तो त्या घटाचा प्रकाश करतो. तो त्या घटाचा प्रकाश करतो म्हणजे त्याचे घटरूपाने ज्ञान करून देतो. म्हणजे काय करतो? त्याचे घटरूपाने ज्ञान करून देतो. परंतु घटाचे ज्ञान होण्यापूर्वी काय असते? घटावर दोन आवरणे. आवरण म्हणजे काय? आच्छादन. जशी आपली गोधडी है ना, आच्छादने असतात. पैकी एक कसलं असतं? अंधकार. आणि दुसरे कुठलं असतं? हे अंधकाराचं आवरण कोण बदलणार? हा प्रकाश, लौकिक प्रकाश. बरोबर आहे. आणि अज्ञानाचं आवरण कोण बनवणार? चिदाभास. चिदाभास है ना. पैकी एक अंधकाराचे व दुसरे अज्ञानाचे. अंधकाराचे आवरण लिहिले का? दोन आवरणं लिहिली का? हा, एक अंधकार, दुसरं अज्ञान. अंधकाराचे आवरण कोण करतो? अधोरेखा करा. प्रकाशाने नसतो. बाह्य पदार्थाच्या ज्ञानासाठी अंतःकरणाच्या वृत्तीस दोन गोष्टीची गरज असते. एक तर नेत्राची आणि प्रकाशाची. काय? बरोबर आहे. म्हणून बाह्य पदार्थाचे वेळी अंतःकरण वृत्तीस नेत्राची अधोरेखा आणि प्रकाशाची सहाय्यता लागते.
प्रकाशाची सहाय्यता नसेल तर घोर अंधकारातील वस्तू नेत्र व अंतःकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसत नाही. काय प्रकाशाची सहाय्यता नसेल तर निबिड अंधकारातील वस्तू नेत्र व अंतःकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसत नाही. बरोबर आहे. जर प्रकाशाची सहाय्यता नसेल तर घोर अंधकारात वस्तूही ठीक आहे, नेत्रही ठीक आहे, अंतःकरण वृत्ती आहे, दिसत नाही. अंतःकरण वृत्ती चालते, नेत्र ठीक आहे, वस्तूही ठीक आहे, या तीन गोष्टीमध्ये काही दोष नसताना केवळ अंधकार आहे म्हणून तुम्हाला त्या वस्तूचं ज्ञान होणार नाही. झालं. पॅराग्राफ बदला. पॅराग्राफ बदलला. दुसरे आवरण अज्ञानाचे असते. दुसरे आवरण कोणाचं असतं? अज्ञानाचं. कारण ज्यावेळी अंतःकरण वृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते त्यावेळी अन्न पदार्थाशी चक्षुरेंद्रियाचा संबंध होत असूनही त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. बरोबर आहे. दुसरे आवरण कसल्याचं? अज्ञानाचं असतं. ज्यावेळी अन्न पदार्थाशी चक्षुरेंद्रियाचा संबंध होत असूनही त्या चक्षुरेंद्रियाचा संबंध होत ज्यावेळी अंतःकरण वृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते त्यावेळी अन्य पदार्थाशी चक्षुरेंद्रियाचा संबंध होत असूनही त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. हा अनुभव बुद्धिबळ खेळण्यात निमग्न असणाऱ्याच्या ठिकाणी चांगला दिसून येतो. पंख्याचा आवाज येतोय की नाही? का आता तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. आणि मी ज्या वेळेला तुम्हाला बोलतोय आणि तुम्ही ऐकताय आणि समजताय त्यावेळेला पंख्याचा आवाज येत होता. बरोबर आहे ना. अंतःकरणाची वृत्ती ज्यावेळेला एखाद्या विषयामध्ये घडलेली असते हे ना. तुम्हाला पंख्याचा त्रास कधी होईल? ज्यावेळेला आपण बोलणं थांबवलं त्यावेळेला भासत अरे बापरे पंखी किती वाजतात. पण ज्यावेळेला आपण एकमेकांमध्ये घडलेलं असतो, तुम्ही माझ्या बोलण्याच्या शब्दाशी झुंबत असाल, पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यामध्ये तुमची अंतःकरणाची वृत्ती निमग्न असेल त्यावेळेला दुसरं कानाचं जे आहे शब्द हा तुमचा ग्रहण होत नाही. बरोबर आहे ना. तुम्ही तुमच्या कामात मग्न असाल तर बाहेर काहीही होऊ दे, मुलं गोंगाट करो, ओरडून दे, दुसरं काय करून दे, बदक 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 वाजू दे, तुम्हाला काही फरक पडत नाही. बरोबर. ते तुम्ही निमग्नपणा बाजूला केलं का सगळा त्रास होतात. हे पोरांनो किती ओरडतात रे, किती गलका करतायत, किती कालवा करतायत, हे त्यावेळेला होतं. पण तुमच्या विषयात निमग्न असाल तर काही बाकी बाहेर कितीही गोंधळ. आता बघा काही लोकांचे घरं हे हायवेला लागून अगदी असतात की अगदी हायवेला लागून दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर असतात आणि तिकडून बसेस आपला हॉर्न वाजवत जात असतात, गाड्या ट्रक सारखे जात असतात. पण त्या ठिकाणी जर क्लास चालत असेल तर ती मुलं ते ऐकतात का नाही ऐकतात? ते ऐकत नाही, बाहेरचे आवाज ऐकत, कारण त्याच्यामध्ये निमग्न झालेलं आहे. हे लक्षात घ्या. दुसरे आवरण अज्ञानाचं असते. कारण ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती
एखाद्या विषयात निमग्न असते त्यावेळेला अन्य पदार्थाशी चक्षुरिंद्रियाचा संबंध होत असूनही त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. बरोबर आहे. हा अनुभव तुम्हाला कधी येतो? बुद्धिबळ खेळण्यात निमग्न असणाऱ्या ठिकाणी चांगला दिसून येतो. बुद्धिबळ खेळत असता आपला पुत्र आपल्या पुढे येऊन आपल्याजवळ काही मागत आहे किंवा कोणी मित्र आपले पुढे येऊन नमस्कार करून बसलाय, त्याचे त्यास काही भान नसते. किंवा क्रिकेटची मॅच पाहत असतात टीव्हीवर, तर हा आपला नेहमीचा अनुभव आहे. कोणतरी ओरडतो, बोलतो, नमस्कार साहेब करतो, आपलं लक्षच नसतं. नेत्रसंबंध पुत्र मित्राशी झालेला असतो, पण अंतःकरणची वृत्ती मात्र वजीर किंवा प्यादी याच्या आकारावर झालेली असते. म्हणून इंद्रियाचा संबंध असला तरी पुत्र मित्रादी पदार्थाचे ज्ञान होत नाही. याकरता ज्ञान होण्यास त्या पुत्रमित्रादी पदार्थाचे ठिकाणी आवरण मानले पाहिजे. ज्ञान होण्यास काय होणार? पुत्रमित्राच्या ठिकाणी देखील आवरण असतं असं मानलं पाहिजे आणि ते अज्ञानाचे मानले पाहिजे. चिदाभास वर्तमान अंतःकरण वृत्ती प्रकाशाची सहाय्यता घेऊन पदार्थाजवळ जाते तेव्हा पदार्थावरील अंधकाराचे आवरण प्रकाश नष्ट करतो. हे वर सांगितलेच आहे. नंतर दुसरे अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्तीत असलेला चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास प्रकाश करतो. याचा अर्थ चिदाभास त्या पदार्थाच्या आकाराचे ज्ञान करून देतो. अधोरेखा करू. एवढं जर अधोरेखा करू न करा केलं का? अधोरेखा केलं का सगळ्याचं? आता मला सांगा, अंधकार किती प्रकारचे असतात? दोन. खरा अंधकार आणि अज्ञानाचा अंधकार. बरोबर. किंवा बाहेरचा अंधकार आणि आतला अंधकार. बाहेरचा अंधकार जो आहे हा कोण नष्ट करतो? प्रकाश है ना. आणि प्रत्येक वस्तू जशा तऱ्हेने तुम्ही बाहेरून कुठली वस्तू मागवली, समजला फ्रीज मागवला किंवा आणखी काय मागवलं, तर आवरणासकट येतो तुम्ही, हो ना. सर्दी होते तुम्हाला, जर दूर मागे जाऊन बसा, सहन होत नाही पंखा. फ्रीज आणला किंवा पंखा आणला, तुम्ही काय आणला तर त्याच्याबरोबर आवरण असतं. कुठलंही मशीन आणा, पेटाऱ्यातून येतं. बरोबर. मग पेटारा आणला किंवा हे आणलं तर तुम्हाला फ्रीज दिसतो का नाही? दिसतो का नाही? दिसतो नाही दिसत. पेटारा आवरण असतं. मग तुम्ही त्या आवरण काढता, फाडता, फिरता, उचकणीने त्याची लाकडं काढून टाकता, मग तुम्हाला तो पदार्थ दिसतो. अशाच तऱ्हेने सगळ्या पदार्थावर आवरण आहे. काय? सगळ्या पदार्थावर काय आवरण? बरोबर आहे. हे आवरण म्हणजे अज्ञान. हे अज्ञानाचा नाश चिदाभासाने केला. बरोबर आहे. चला तर बघूया. याकरता ज्ञान होणार त्या पुत्रमित्रादी पदार्थाच्या ठिकाणी आवरण मानले पाहिजे आणि ते अज्ञानाचेच मानले पाहिजे.
है ना. तो चिदाभासा सह वर्तमान अंतःकरण वृत्ती बाहेर पडली पाहिजे. प्रकाशाची सहाय्यता घेऊन पदार्थाजवळ जाते तेव्हा पदार्थावरील अंधकाराचे आवरण, अंधकाराचे आवरण कोण नष्ट करतो? प्रकाश. डबल अधरेखा एवर सांगितले जाईल. नंतर दुसऱ्या अज्ञानाचे आवरण, अंधकरणाचे आवरण कोण दूर करतो? प्रकाश. आणि अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्तीत असलेला चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास प्रकाश करतो. याचा अर्थ चिदाभास त्या पदार्थाच्या आकाराचे ज्ञान करून देतो, अधोरेखा करतो. अज्ञान नष्ट केलं की ज्ञान झालं. काय चिदाभास त्याचं काय अज्ञान रूप आवरण दूर करत असतो ना. आणि मग त्या पदार्थाचा प्रकाश होत असतो. याचा अर्थ चिदाभास हा त्या पदार्थाच्या आकाराचे ज्ञान करून देतो, अधोरेखा करतो. सामान्य पाहणाऱ्यास काय वाटते? इंद्रियाचा व पदार्थाचा संबंध झाल्यावर ज्ञान होते असं वाटते. पण वर सांगितलेल्या प्रकाराने अंधकाराच्या आवरणाचा प्रकाशाने अधोरेखा करा व अज्ञानाचा आवरणाचा अंतःकरण वृत्तीने, अज्ञानाच्या आवरणाचा अंतःकरण वृत्तीने नाश केल्याशिवाय चिदाभासा करून पदार्थाचे ज्ञान होणे शक्यच नाही. हा आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार खरंच अत्यंत सूक्ष्म काळात होतो म्हणून तो लक्षात येत नाही. एवढेच असो पदार्थ ज्ञानाची रीती अशी आहे. नकाशा नंबर 6 मागे पहा. बाह्य पदार्थाची ज्ञानाची रीती इथे कोण दाखवलेला आहे? प्रमातृ चैतन्य. प्रमातृ चैतन्य म्हटलं कूटस्थ बुद्धी आणि आभास. बरोबर आहे. आता याच्यामधून प्रकाश गेला की बाह्य अंधकार दूर झाला. हा आता अंतःकरण वृत्तीन केलं, आवरणाचा नाश केला. बरोबर आहे. आणि आभास आहे, त्या आभासाने काय केलं मला दिसतच नाही. घट अशा तऱ्हेने ज्ञान केला है ना. हे जे अंधकाराचं आवरण आहे प्रकाशाने दूर केलं. बाह्य आवरण, अज्ञानाचे आवरण हे कोणी दूर केलं? अंतःकरण वृत्तीने दूर केलं. आणि ज्ञान कोणी करून दिलं? आभासाने, चिदाभासाने ज्ञान केलं. घट अशा झालं ना. चला इथपर्यंत आपण आलेलो आहोत. कुठपर्यंत आलेलो आहे? काय झालं? अंतःकरणाची वृत्ती इंद्रियामधून बाहेर निघून जाते. त्याच्याबरोबर प्रकाश साथीला असतो. तो प्रकाश काय करतो? अंधकार दूर करतो.
नंतर त्या ह्याच्यावर जे अज्ञानाचं आवरण असतं त्या अज्ञानाचं आवरण कोण दूर केलं? अंतःकरणाची वृत्ती, त्या आकारा विषय आकारा वृत्ती झालेली दूर करतो आणि त्याच्यामध्ये असलेलं जो चैतन्याचा भास घट असं त्या पदार्थाचं काय करतं? ज्ञान करून देतो. कसं? अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या मार्फत बाहेर चले जाते. त्या ठिकाणी प्रकाश, बाह्य प्रकाश असतो, तो प्रकाश अंधकाराचा नाश करतो. मग अंतःकरणाची वृत्ती त्या विषयाकारा होते. मग त्या विषयाचं अज्ञान रूप आवरण दूर करतं, बाजूला पडदा बाजूला केला जातं आणि लाईट ह्याचा लागतो. कशाचा लागतो? चिराभासाचा लाईट लागतो आणि सांगतं घट जिकडा झेंडा लावला. झेंडा कोण लावतो? चिराभास झेंडा लावतो. तेव्हा ज्ञान होतं. जसं त्याने नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर फिरला आणि झेंडा लावल्याबरोबर फोटो काढले, चकाचक 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 झालं आणि काय झालं? हा चंद्र आपण जिंकला असं झालं. माउंट एव्हरेस्टवर हिलारी आणि केन्सिंगने झेंडा लावला, बरोबर काय केलं? वर जाऊन झेंडा लावल्याबरोबर तो माउंट एव्हरेस्ट जिंकला असं झालं. तोपर्यंत माउंट एव्हरेस्ट होता की नाही होता? मग अज्ञात होता. म्हणजे माउंट एव्हरेस्ट बाहेरून आपण बघायचो पण जिंकलेला नव्हता. बरोबर आहे. विशेष रूपाने वर जाऊन आपण पाहिलेला नव्हता. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढे अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार सुरू करू का? नको. हा करू ना? मी तेच म्हणतोय नको. काय आता घटापट आदी पदार्थाचं ज्ञान कसं होतं ते सांगितलं की अंतःकरण हे तेजस आहे. ते लहान मोठं होतं. ते इंद्रियाच्या द्वारामधून बाहेर जाऊ शकतं. ते प्रकाशासकट गेलं की अंधकार नष्ट होतो. अंधकार रूप आवरण जे आहे ते नष्ट होतं. आवरण दोन आहेत, अंधकार आणि अज्ञान. प्रत्येक आवरणाबरोबर बाह्य आवरण असतं अंधकार आणि आंतरावरण असतं कुठलं? अज्ञान. तुम्ही प्रकाश आला की ते बाह्य आवरण दूर करतं. अंतःकरणाची वृत्ती विषयाकार झालं की ती त्याचं अज्ञान दूर करतं. पण अज्ञान दूर झाल्यामुळे एवढं नाही जमणार. तिथे चैतन्याचा प्रकाश असा झाला पाहिजे. जशी वीज चमकते त्याप्रमाणे चमकली पाहिजे. चिराभास चमकला पाहिजे. तेव्हा हा घट रे, हा पंखा आहे, हा पेला आहे, पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. हे झालं घटपट या वस्तूंचं ज्ञान आपल्याला कसं होतं. आता त्या ठिकाणी मग अनिर्वचनीय पदार्थ प्रातिभासिक जो सर्प आहे तो उत्पन्न कसा होतो? व्यावहारिक पदार्थ तर तुम्ही सांगितलं. प्रातिभासिक अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार. आता रज्जूवर ज्या वेळेला सर्पबाण होते त्यावेळेला काय प्रकार होतो तो सांग. प्रथम अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियात बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेली असते त्या ठिकाणापर्यंत जाते ना. पण बाहेर अंधकार असतो की नाही? पण मंद असतो है ना. रज्जूवर पहिलं आवरण कुठलं? अंधकाराचं. हे अंधकाराचं आवरण पूर्ण आहे का? नाही. मग पूर्ण नाही का?
तसंही नाही. मंद अंधकार आहे, त्याचं विशेष रूपाने ज्ञान करून देण्या इतका स्पष्ट अंधकार दूर झालेला नाही, किंवा त्याचं ज्ञान न करू देणार इतकाही घनघोर अंधकार आहे. हे लक्षात येते का? रज्जूवरील अंधकाराचे आवरण निवृत्त होण्यास जितक्या प्रकाशाची आवश्यकता आहे तितका प्रकाश अंतःकरण वृत्तीस सहाय्य नसतो. है ना? अंतःकरण वृत्तीस सहाय्य नसतो. अगदी निबिड अंधकारही नसतो. निबिड अंधकार असता तर अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत पोहोचलीच नसती. बरोबर आहे? व त्या चिदाभास युक्त वृत्तीने फक्त निबिड अंधकारच पाहिला असता. त्याने काय काही नाही आहे तिथे, काही नाही आहे, घनघोर अंधकार आहे एवढंच म्हटलं असतं की नाही. ओ काही दिसत नाही हो, एकदम काळा कुट्टा अंधकार आहे. आपण वर्णन करतो नाही, घोर काही दिसत नाही बाबा, काही कुठे काही दिसत नाही. है ना? अंतःकरण वृत्तीला काय दिसतं? घनघोर अंधकारच दिसतो. अंतःकरण वृत्ती रज्जू असूनही रज्जूपर्यंत पोहोचली नसती, कारण बाह्य अंधकार निबिड आहे व त्या चिराभास युक्त वृत्तीने फक्त निबिड अंधकार पाहिला असता. असो वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे पण निबिड अंधकार नाही आहे. वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे म्हणून तिला प्रकाशाची सहाय्यता आहे, पण रज्जूवरील सर्व अंधकाराचे आवरण नाहीसे करीत असं पूर्ण प्रकाश पण नाही आहे. पूर्ण प्रकाश असता तर रज्जू रूपाने दिसलं असतं की नाही? है ना? पूर्ण प्रकाश असता तर रज्जूचे रज्जू स्वरूपाने स्पष्ट भानच झाले असते. है ना? निबिड अंधकार नाही आणि पूर्ण प्रकाशही नाही. अधोरेखा करा, फक्त मंद प्रकाश आहे. त्या मंद प्रकाशाने हे रज्जू आहे असे ज्ञान होतं का? त्या मंद प्रकाशाने इथे रज्जू आहे असं ज्ञान होतं का? झालं असतं तर सर्प भातलं नसतं. हे ना? त्या मंद प्रकाशाने ही रज्जू आहे असे ज्ञान होत नाही. मग काय ज्ञान होतं? अरे इथे काहीतरी आहे बाबा. बरोबर आहे ना? इथे काहीतरी आहे. है ना? प्रकाश असता तर रज्जू आहे, प्रकाश असता तर सर्प आहे म्हटलं असतं त्यानं. पण धड प्रकाश नाही, धड अंधकार नाही, अशामध्ये त्याला फक्त दिसतं की काहीतरी आहे. बरोबर आहे ना? काहीतरी आहे एवढं त्याला कळत आहे. जर पूर्ण प्रकाश असता तर रज्जू, सर्प असता तर सर्प असं ज्ञान झालं असतं. फक्त इदम म्हणजे हे या ठिकाणी काहीतरी पडले आहे असं रज्जूचे सामान्य ज्ञान होतं. अधोरेखा मंद प्रकाशामध्ये त्याला ज्ञान काय होतंय? केवळ हे इथे काहीतरी आहे असं रज्जूचे सामान्य ज्ञान होते. आता असे पहा की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. तिचे काम रज्जूवर अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे. पण तिला सहाय्य कोणाचं पाहिजे? प्रकाशाचं पाहिजे ना. परंतु योग्य प्रकाशाची तिला सहाय्यता नाही ना. योग्य प्रकाशाचं सहाय्य नाही त्याला, नाही ना. म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. बरोबर आहे ना? रज्जूपर्यंत गेलेली आहे, हे ना. पण रज्जू हे सांगता येत नाही कारण पूर्ण प्रकाश. रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. यामुळे रज्जूच्या विशेष रूपाचे अज्ञान कायम असते. रज्जूच्या सामान्य रूपाचं काहीतरी गोल लांब पडलेलं आहे, सामान्य रूपाचं ज्ञान झालं.
पण विशेष रूपाचं अज्ञान कायम राहिले. बरोबर. अधोरेखा वास्तविक पाहिले तर काय, जर खरा विचार करायला बुडात गेलं तर, खोलवर गेलं तर, अज्ञान जडरज्जूचे आश्रित म्हणता येणार नाही. काय अज्ञान हे जडरज्जूचे आश्रित म्हणता येणार नाही. अधोरेखा का? वेदांत मतात सर्व व्यावहारिक पदार्थात ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे. अधोरेखा करा. आणि ब्रह्मचैतन्याच्या आश्रित त्रिगुणात्मक अज्ञान आहे. ज्ञान अज्ञान हे कशावर आश्रित आहे? ब्रह्मचैतन्यावर आश्रित. जड वस्तूमध्ये या काही गोष्टी नसतात. त्या चैतन्याश्रित अज्ञानासच चैतन्यावर आश्रित अज्ञानास माया, प्रकृती, अविद्या अशी नावं आहेत. अधोरेखा करा. चैतन्यावर आश्रित अज्ञानासच माया म्हणतात, प्रकृती म्हणतात, अविद्या म्हणतात वगैरे नावे आहेत. आणि त्या सर्व पदार्थांना कोण आहे? चैतन्य अधिष्ठान आहे. चैतन्य हीच त्यांच्यामुळे प्रकाश आहे सगळ्यांचा. सत्ता जी आहे ती चैतन्यामुळे आहे. असे म्हटले म्हणजे रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहेच ना. ज्या पदार्थाचे ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यावयाचे असते त्या पदार्थात उपाधी मानून मग घटोपैत चैतन्य, पटोपैत चैतन्य असे समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. काय पुढच्या वेळेला बघूया आपण ह्याला. ज्या पदार्थाचे ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यायचे असते. काय काय फक्त स्वरूप चैतन्याचं ज्ञान करून द्यायचं आहे. बाकीच्या सगळ्या पदार्थांना बाजूला फेकून द्यायचं. ज्या पदार्थाच्या ठिकाणची अधोरेखा करू फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यायचे असते त्या पदार्थास उपाधी मानलं जातं. काय जातं? त्या पदार्थास उपाधी मानून मग घटोपैत चैतन्य, पटोपैत चैतन्य असं समजुती करता म्हणण्याची शास्त्रकाराची पद्धत आहे. बरोबर आहे. आता हे बघा, ही वस्तू दिसते ना, पूर्ण निबिड अंधकार असेल वस्तू दिसतात का? आता लाईट गेली, हे संपूर्ण बंद आहे, तर तुम्हाला काय दिसेल? घोर अंधकारात दिसेल ना. मग लाईट लागल्यानंतर प्रत्येक वस्तूवर प्रकाश पडल्यानंतर ती वस्तूला सत्ता येते, ती वस्तू आहे असं मानलं जातं. बरं, हे आपण अंधकारात रोज पाहतो ना. तशाच तऱ्हेने प्रत्येक वस्तू, या सगळ्या वस्तूंना तुम्ही काढून टाका. तुम्ही काय, तुम्हाला काय दिसेल सांगा? स्पेस म्हणजे अवकाश नुसता दिसेल. फक्त काय, काही नाही आहे असं तुम्ही म्हणाल की नाही ना. मग काही नाही, त्यामध्ये काहीतरी आहे. बरोबर आहे ना. मग काही आहे हे कसं निर्माण झालं? काही नाही मुळे ना. त्याच्या काही नाही मध्ये काहीतरी असं असलं पाहिजे की जे याला प्रकाशत. समजलं का? काय ही जी भाषा, गूढ भाषा कळणार नाही हे ना. मी सांगितलं ना, या सगळ्या वस्तूला, जगातल्या वस्तू बाजूला काढून ठेवा, तर तुम्ही काय म्हणणार आहे? शून्य आहे, काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. काहीच नाही तर पूर्वी या सगळ्या वस्तू होत्या कशा? पूर्वी ज्या वस्तू ज्यांना होत्या
त्यानं जी शक्ती दिली, त्यानं अस्तित्व दिलं, सत्ता दिलं, ते कोणी दिलं? ते काही नसणाऱ्याने दिलं ना. काही नाही त्याच्यामध्ये या वस्तू अशा उभ्या राहिल्या आणि त्या काही पदार्थ, काही नसणाऱ्या पदार्थाने या सगळ्या पदार्थांना अस्तित्व दिलं, सत्ता दिली, ज्ञान दिलं, शक्ती दिलं, सगळे पदार्थ. म्हणून हे पदार्थ आहे ना. या वस्तूला सत्ता आहे, याला आपण आहे म्हणतो. आहे म्हणते म्हणजे सत्ता आहे ना, बरोबर आहे ना. पण याला जी सत्ता आहे ती कोणामुळे सत्ता आहे? त्या व्यापक चैतन्यामुळे. याला सत्ता आहे, ह्याच्यात सत्ता आहे. याला सत्ता आहे, ह्याच्यामध्ये सत्ता आहे. याला सत्ता आहे, ह्याच्यामध्ये सत्ता आहे. बरोबर आहे ना. तर ह्याच्यामध्ये सत्ता आहे ती याला कशी म्हणणार? पंखायुक्त सत्ता. काय म्हणणार? आणि पेलायुक्त सत्ता, मोबाईलयुक्त सत्ता, रुमालयुक्त सत्ता असं तुम्ही म्हणणार. बरोबर ना. ती सत्ता तुम्हाला समजत नाही, ती सत्ता तुम्हाला वेगळा दिसत नाही, पण या प्रत्येकामध्ये आहे म्हणत तुम्ही आहे अस्ति असं म्हणता. बरोबर आहे ना. त्या सत्तेला समजण्याचा हा प्रकार आहे. त्या समजण्यासाठी याला काय म्हटलं जातं? उपाधी. पंखा ही काय? ही काय? उपाधी आहे. ही काय? या सगळ्या काय? उपाधी आहे. बरोबर आहे ना. आणि या उपाधीने युक्त प्रत्येकामध्ये चैतन्य आहे म्हणून ही सगळी वस्तू प्रकाशते. बरोबर आहे. मग या उपाध्या काढल्या तर मग काय राहतं? काहीच नाही असं म्हणू नका. आता काय म्हणतात? व्यापक चैतन्य राहत. काय म्हणतात? ते काहीच नाही म्हणजे बौद्धांचा शून्यवाद. शून्य आहे, शून्य असं काही नसतं. बरं का. ज्याच्यामध्ये नाही आहे ते व्यापक चैतन्य आहे म्हणून तर हे प्रत्येक पदार्थ काय करतात? भासतात. बरोबर आहे. आणि ते व्यापक चैतन्य समजायला येत नाही. ते समजावण्यासाठी आपल्याला उपाधीचा आधार घ्यावा. हे पंखा विशिष्ट चैतन्य, पेला विशिष्ट चैतन्य, पुस्तक विशिष्ट चैतन्य, रुमाल विशिष्ट चैतन्य. आता याच्यामधल्या उपाध्या काढा. मग राहिलं कोण? चैतन्यच राहिलं ना. फक्त चैतन्य राहिलं. ते कसं चैतन्य? निरवच्छिन्न चैतन्य. काय याला काय म्हणायचं? निरवच्छिन्न चैतन्य. काय म्हणायचं? निरवच्छिन्न चैतन्य. आणि ह्याच्यामध्ये होतं ते चैतन्य सावच्छिन्न चैतन्य. पंखावच्छिन्न चैतन्य, पेलावच्छिन्न चैतन्य. थोडक्यात सांगितलं. आता बघा, पदार्थाच्या ठिकाणी मिळालं का? वाचतात का? पदार्थाच्या ठिकाणी फक्त चैतन्याचे नरून ज्ञान करून द्यायचे असते. त्या पदार्थात उपाधी मानून मग घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य असं समजुती करता म्हणायचं. समजावून देण्याकरता, समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. काय म्हणणार? समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जूचे ठिकाणी नाही है ना. मग ते कुठे ठिकाणी आहे? रज्जू उपहित चैतन्याचे ठिकाणी अगोदर काय करा? रज्जूच्या ठिकाणी अज्ञान नाही. मग कोणाकडे आहे? ते रज्जू उपहित चैतन्याचे ठिकाणीच आहे. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहेत ना. जिथे रज्जू आहे तिथेच चैतन्य. परंतु रज्जू आणि चैतन्य एका देशात आहे म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला जातो. रज्जू आणि चैतन्य एका देशात आहेत म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला. व्यवहार काय? रज्जू आश्रित अज्ञान असा केला जातो. कारण रज्जू आणि चैतन्य एकाच ठिकाणी आहे म्हणून अज्ञान कोणाच्या ठिकाणी? रज्जूच्या ठिकाणी असा व्यवहार केला जातो.